आपण होमवर्क घेऊन टाकू. मग मी तुम्हाला टर्मिनल समजवेल आणि मग आदिती मॅम तुम्हाला हे सांगणार आहेत आज. जे आम्ही काल मॅजिक फॉर्म्युला ना ते आदिती मॅम तुम्हाला आज शिकवणार आहेत. त्याच्या आधी पहिले जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी त्या दिवशी दिली ना ती सांगते की मी आज कशा स्ट्रॅटेजीजचा वापर केलेला आहे आणि मी कसे पैसे कमवलेत. नीलम मॅम पण बघू शकतात आणि तुम्ही पण. मी एप्रिल मध्ये ट्रेड सुरू केला. आता मार्च झालेला आहे ऑलरेडी, संपायला येईल. मी एप्रिल मध्ये ट्रेड सुरू केला आहे. मी एप्रिल मध्ये ट्रेड सुरू केलाय. माझा ट्रेड संपलेला आहे आणि मला प्रॉफिट किती होते ते आपण बघून घेऊया आधी आणि मग आपण डिसाइड करूया की ही स्ट्रॅटेजी किती वर्थ होती. मी अजून काय ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. स्पेशली सी माझ्याकडे सेलिंगचा ऍव्हरेज आहे. जसा ट्रेंड मला माहिती होता आज मायनस मध्ये येईल जेव्हा की तुमची सिंगापूर निफ्टी अगेन आज प्लस मध्ये होती आणि तीच मिस्टेक नीलम मॅम कडनं पण झाली की त्यांनी शॉर्टकट केला. त्यांनी पूर्ण ट्रेड नाही बघितला. मग मी लाईव्ह ट्रेड पण बघितला आणि मी हा ट्रेड पण बघितला आणि देन मी इथे सेल केली. 17,171 वर मी सेल केली आणि येस मी बाय पण करून घेतली तिला. लगेचच माझा ट्रेड पण संपला. 17,135 वर मी बाय केली. मला त्याच्यामध्ये प्युअरली प्रॉफिट झाला. 3600चा प्रॉफिट झाला. तिथेच मी कव्हर अप पण केलंय माझ्या पोझिशनला. जर का समजा मार्केट नाही आलं माझ्या हिशोबाने तर मी त्याला कव्हर अप पण करून घेतलं. दुसऱ्या ट्रेड मध्ये डेफिनेटली मला 1000 रुपीजचा लॉस झालाय. तरी पण मी घरी 2500 रुपये घेऊन चालली आहे. ह्याला म्हणतात मनी मॅग्नेटिक ट्रेड. मी या ठिकाणी केलाय. मी या ठिकाणी 3 स्ट्रॅटेजीजचा वापर केलाय. एक तर मनी मॅग्नेटिक ट्रेड आपण केलेला आहे आणि तुम्ही लोक मला सांगा आता मी इथे अजून कुठल्या स्ट्रॅटेजीजचा वापर केलाय. मॅम बाय आणि सेल केलं ना, दोन्ही केलं ना? हो, बाय आणि सेल. आधी सेल केलं आणि बाय केलं. आता ह्याच्यामध्ये अजून कुठली स्ट्रॅटेजी मी वापरली? मी 2 स्ट्रॅटेजीज वापरल्यात. ट्रेंड बघितला आणि एक स्टॉक बाय आणि सेल केला ना. सो मग ती कुठल्या स्ट्रॅटेजी मध्ये येते? सो येस, आता आपण जे करणार आहोत तो होमवर्क फंडामेंटल साठी मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला फंडामेंटली थिंग्स कशा कॅल्क्युलेट करायच्या. मग आता क्रूड ऑइलचा भाव लिहून घ्या. क्रूड ऑइल आहे 101 प्रति बॅरल. डॉलरच्या हिशोबाने रेट आहे हा. 101 प्रति बॅरल क्रूडचा भाव आहे. 101 येस, 101 रुपये डॉलरच्या हिशोबाने. त्याच्यानंतर कंपॅरिझन करायचंय लास्ट 10 इयरचं बॉन्डचा यील्ड म्हणजे ज्याला म्हणतो इंटरेस्ट रेट आपण, तो किती आहे? तो आहे 2.15 इंटरेस्ट रेट बॉन्डचा. विक्स व्हॉलेटाइल इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, जो टेक्निकली जे रिसर्च करतात, जे टेक्निकल जास्ती फॉलो करतात त्या लोकांसाठी हा खूप महत्वाचा असतो. 22.40 10 years बॉन्डचा इंटरेस्ट रेट 2.15. 10 इयर्सचा आहे ना. हा 10 इयर्सचा तुम्हाला कम्पेअर करायचा आहे. हा मी तुम्हाला कालच्या डेटचा दिला पण हा कम्पेअर केला जातो लास्ट 10 इयर मध्ये किती प्लस आहे किती मायनस आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला काय गेस करायचे, कुठले स्टॉक गेस करायचे, हा तुमचा होमवर्क असणार आहे. विक्स म्हणजे 2.15 काय आहे? 2.15 बॉन्डचा इंटरेस्ट रेट आहे सर. युएसए 10 वर्षाचा बॉन्ड यील्ड जो आहे ना त्याचा इंटरेस्ट रेट आता कालच्या दिवसात 2 रुपये 15 पैसे होता. आणि आता तुम्हाला कम्पेअर करायचं लास्ट 10 इयर मध्ये हा कमी आहे की जास्ती आहे. ओके, कमी असेल तर काय कुठल्या स्टॉकला फायदा होईल आणि जास्ती असेल तरी कुठल्या स्टॉकला फायदा आणि कुठल्या स्टॉकला नुकसान होईल हे आपल्याला त्याच्यावरनं अनालिसिस करायचं आहे. ओके मॅम. कम्पेअर टू आपण डॉलर वर्सेस रुपीज बघितलाय बरोबर आहे. हा. सो
काल डॉलर वर्सेस रुपीज जर तुम्ही बघाल तर डॉलरच्या कम्पेअर मध्ये रुपीज जो आहे हा 1% नी स्ट्रॉंग झालाय. कुठल्या स्टॉकला फायदा कुठल्या स्टॉकला लॉस हे तुम्ही ठरवायचे. क्रूड ऑइल मध्ये ना मॅम. ते तुम्ही नाही नाही ठरवायचे. डॉलर. डॉलर्स वाढलं तर IT सेक्टर वाढणार. ते तुम्ही ठरवायचंय तेच सांगितलं मी. आता तुम्ही मला सांगणार आहात, मी नाही तुम्हाला सांगणार आहे काही. TCS, Infosys, हम्म, HCL, महिंद्रा, मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे, डन. तुम्ही जसं म्हणाल. त्याच्यानंतर आता फंडामेंटली आपल्याला न्यूज कलेक्ट करायच्या आहेत की स्टॉक मार्केटमध्ये आता जर का मला एंटर करायचं आहे तर मला स्टॉकचे न्यूज पाहिजेत. स्टॉकची न्यूज पाहिजे. तुमच्याकडे काय न्यूज आहे? न्यूजपेपर मधनं काही न्यूज काढलात आज तुम्ही लोकांनी बाहेर किंवा मनी कंट्रोलवर किंवा टीव्हीवर अशा काय न्यूज तुम्ही बघितल्यात ज्याचा वापर मी आज किंवा लॉंग टर्म साठी किंवा म्हणजे इन बिटवीन मी या सगळ्या गोष्टींमध्ये वापरू शकते? अशा कुठल्या न्यूज आहेत तुमच्याकडे? डिव्हिडंड बोनस. सांगा कुठल्या ह्याला मिळणार आहे? मॅडम माझ्याकडे ते न्यूजपेपरची लिंक नाही आहे. नाही मॅम, ती वर्क होत नाही. अरे रोज घेत आहेत आपल्या मॅम. नीलम मॅम रोज नाही, मी कलेक्ट काल डिस्कस केलं निलिमा सोबत. म्हणजे मी त्यांना पाठवलं स्क्रीनशॉट की असा माझ्या ह्याला एरर येतोय. वाईजनी काल केलं 855 करोड सेल केलंय फाईजनी. आता मी आकडा पण देऊन टाकते तुम्हाला. एफआयजनी 855 करोडचं सेल केलंय. तिथेच DII डोमेस्टिक इंडस्ट्रियल इन्व्हेस्टर्सनी 115 करोडचं सेलच केलंय. 115 करोडचं त्यांनी सेलच केलं. तो काय गेस येईल ह्याच्याने तुमच्याकडे आजच्या दिवसात? आपण सेल करायला पाहिजे. डन. त्याच्यानंतर आता ह्या झाल्या अबाउट निफ्टीसाठी न्यूज, स्टॉक मार्केटसाठी न्यूज झाल्या. आता पर्टिक्युलर काही स्टॉक्स आहेत त्याच्यासाठी मला न्यूज पाहिजे, तर मग मी काय करायला पाहिजे? लिहून घ्या. टाटा पॉवर, प्रयागराज बांदा, टाटा पॉवर प्रयागराज बांदा येथे 50 MV, M फॉर मुंबई, V फॉर विक्ट्री, 50 MV पॉवरचा सोलर प्लांट उभारणार आहे. रामकृष्ण फोर्जिन एका शेअरला 5 शेअर मध्ये स्प्लिट केला आहे. एका शेअरला 5 शेअर मध्ये डिव्हाइड केलंय. रामकृष्ण फोर्जिन काय मॅम? एका शेअरला 5 शेअर मध्ये डिव्हाइड केलंय. त्यानंतर शुगरची डिमांड खूप वाढली आहे. सेबीने, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने IPO मधनं जे पैसे कंपनीला मिळतात ते कसे इन्व्हेस्टमेंट करायचे ह्याच्यासाठी 90 डेजचा टाइम दिलाय. परत एकदा मॅम. IPO साठी सेबीने खूप कडक रूल बनवलेत असं म्हणू शकता तुम्ही.
IPO मधून कंपनीला मिळणारे पैसे ना? पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे हे सेबीला तुम्हाला इमिजिएटली सांगायला लागेल. त्याच्यासाठी 90 डेजचा टाइम कंपनीने दिलाय. आधीपेक्षा रूल अजून स्ट्रिक्ट सेबीने केले असं म्हणायला हरकत नाहीये. मग हे रूल चेक करायचे का मॅम? आता त्याच्यामुळे IPO वर येणारा काय फरक पडू शकतो आणि त्याचा मार्केटवर काय फरक पडू शकतो हे आपल्याला बघायचंय तिथे. नेक्स्ट न्यूज घ्या. ऑइल इंडिया $9,700. ऑइल इंडिया 9,700 करोडची इन्व्हेस्टमेंट आसाम मधल्या प्रोजेक्ट मध्ये करणार आहे. सांगू पुढची? नजारा मॅम हा म्हणजे हे मॅम हे वाचून आम्ही अनालिसिस करून मग डिसाइड करायचं ना. म्हणजे आता इथं 9,700 करोडची इन्व्हेस्टमेंट करत आहे ऑइल इंडिया. म्हणजे मी इथं बाय करणं गरजेचं आहे ना हे राईट. वाचून? येस. आता ते तुम्हाला मी म्हणजे कसं करायचं ते तुम्ही मला सांगणार आहात की जे काय करायचं ते तुम्ही ठरवणार आहात. कसं करायचं, कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, त्याचा कोणाला फायदा होईल, कधी होईल, लॉंग टर्म साठी आहे की शॉर्ट टर्म साठी आहे, मिड टर्म साठी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट न्यूज घ्या. नजारा टेक्नॉलॉजी डाटा वर्क्स बिझनेस सोल्युशन. नजारा टेक्नॉलॉजी डाटा वर्क्स बिझनेस सोल्युशन मध्ये 55% स्टेक ₹124 करोडला विकत घेणार आहे. मॅम परत राहुल सर माइक म्यूट करा प्लीज. नजारा टेक्नॉलॉजी डाटा वर्क्स बिझनेस सोल्युशन मध्ये 55% स्टेक ₹124 करोडला खरेदी करणार आहे, विकत घेणार आहे. 55% 124 करोडला बाय करणार आहे. 124 करोडला बाय करणार. ओके. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. हे झालं. आता रिलायन्स इंडस्ट्री लास्ट वाली न्यूज घ्या मग आपण डिस्कस करूया. रिलायन्स इंडस्ट्री ॲडवर्ब ADDVERB ॲडवर्ब या रोबोटिक्स कंपनीमध्ये $13.2 करोड इन्व्हेस्ट करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्री ॲडवर्ब या रोबोटिक्स कंपनीमध्ये $13.2 करोड इन्व्हेस्ट करणार आहे. काय लक्षात आलं? होमवर्क कसा करायला लागणार आहे तुम्ही आता मला सांगा. आतापर्यंत खूप सोपं होतं. लिया बेचा न्यूजपेपर फॉर्म्युला बघितला, मॅजिक फॉर्म्युला बघितला. आता व्हॉट नेक्स्ट स्टेप ही आहे तुमची. आता तुम्हाला अपग्रेडेड व्हायचं आहे. आता आलात तुम्ही 4th फ्लोअरवर आणि जेव्हा तुम्ही 4th फ्लोअरवर आलात तर आता कसा अभ्यास करणार ते तुम्ही लोकांनी मला सांगायचंय. मॅम मी काय करेन, पहिला तर रिलायन्स इंडस्ट्री ॲडवर्ब कंपनीमध्ये कोण कोण ऍड आहे ते चेक करणार. म्हणजे त्याच्यामध्ये किती लोकांनी किती पार्टिसिपेट केलं. ठीक आहे. सेकंड याच्यामध्ये मी चेक करणार की कोणकोणते फील्ड्स आहेत. जसं की IT असेल, अजून कोणतं सेक्टर असेल, जे कोणते सेक्टर असेल ते चेक करणार आणि त्या सेक्टरनुसार डिवाइड करून मी बाईंग अपॉर्च्युनिटी घेणार. याच्यामध्ये बाईंगची अपॉर्च्युनिटी घेणार मॅम आणि ते लॉंग टर्म साठी ठेवेल, एक 3-4 वर्षासाठी, 5-6. ठीक आहे.
परफेक्ट. आता फक्त तुम्हाला उद्या मला रिलेटेड या सगळ्या न्यूजच्या रिलेटेड तुम्ही मला स्टॉक्स देणार आहात. एका न्यूज मध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 10 स्टॉक मिळू शकतात. ओके मॅम. ठीक एका आहे. न्यूज मध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 10 स्टॉक मिळू शकतात. ते टॅलेंट आहे. तुम्ही सांगितलं ते आय ऍग्री. आता जसं की न्यूज घेतली आपण की साखरेचं सेल खूप वाढलं, साखरेची डिमांड खूप वाढली आहे. मग साखरेसोबत अजून कुठले कुठले स्टॉक्स वाढू शकतात? इथोलॉन वाढू शकतं. त्याच्यानंतर बायर सेलर्स कोण आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोण करतंय, साखरेचे असे किती स्टॉक आहेत, शुगरचे असे किती स्टॉक आहेत ते लिस्ट करा. मग त्यात कोणाची जास्ती डिमांड आहे ते पण आपल्याला ठरवता येईल. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड की तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. येस प्रशांत सर, काल आम्ही टर्मिनल बघितलं आणि मॅजिक फॉर्म्युलाज बघितले. पहिले मी तुम्हाला टर्मिनल शिकवतीये की टर्मिनल म्हणजे काय. आता तुम्ही जे स्क्रीन बघताय दॅट इज सिम्पली कॉल्ड अ टर्मिनल. आदिती मॅम काय बोलायचं तुम्हाला? येस मॅम. मॅम एक फॉर्मॅट सांगता का, म्हणजे कसं नेम ऑफ कंपनी असं काही असेल का, मग त्याचं काय चेक करायचं, हिस्ट्री बॅकग्राऊंड कशी चेक करायची, एकदा फॉर्मॅट. त्या न्यूजचा त्या सेक्टर्सवर किंवा त्या स्टॉक्सवर कसा इफेक्ट होणार आहे ना ते आधी शोधून काढा. मग लिंकअप करा की साखर कशामुळे बनतीये. मग साखर बनल्यानंतर जे इथोलॉन मी सांगितलं, जर क्रूड ऑइल महाग झालं तर इथोलॉनचा यूज होतो ना. सो मग इथेलॉन बनवणारे कुठले स्टॉक्स आहेत, इथेलॉन सेल करणारे कुठले स्टॉक्स आहेत, प्युरिफिकेशन वाले कुठले स्टॉक आहेत, ते सगळं तुम्हाला शोधून काढायचं त्याच्यात. चालेल मॅम. ठीक आहे. नेक्स्ट. सो हे टर्मिनल आहे. स्क्रिप्टची नावं बाईंग क्वांटिटी, बाईंग प्राइस, सेलिंग प्राइस, सेलिंग क्वांटिटी, लास्ट ट्रेडेड प्राइस, ऍव्हरेज ट्रेड प्राइस, पर्सेंटेज ऑफ चेंजेस आणि येस त्याच ठिकाणी नंतर आला आहे ओपन, लो आणि हाय. अशा खूप साऱ्या गोष्टी असतील तुमच्या टर्मिनलवर, पण आपल्याला ज्या वापरायच्या आहेत, ज्या आपल्या कामाला येणार आहे त्या फक्त स्क्रिप्टची नावं, बायरची क्वांटिटी, सेलरची क्वांटिटी, देन त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पल बघायचं आहे लास्ट ट्रेड प्राइस, ऍव्हरेज ट्रेड प्राइस अँड येस या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे पर्सेंटेज ऑफ चेंजेस, ओपन, लो अँड हाय. किती वेळेस प्रशांत सर तुम्ही असं टर्मिनल वापरलंय? नाही वापरलं. नाही वापरलंय. तुमचं अकाउंट कोणाकडे आहे? अपस्टॉक मध्ये. ऍपस्टॉक मध्ये आहे. तुम्हाला बस सिंपल एक छोटंसं काम करायचंय. त्यांना फोन करायचा आणि त्यांना सांगायचंय मला ओडिन किंवा बेस्ट सॉफ्टवेअर द्या. ते तुम्हाला सॉफ्टवेअर अवेलेबल करून देतील. जसंच तुमच्याकडे सॉफ्टवेअर अवेलेबल होईल तुम्हाला असं ट्रेड करणं सोपं होऊन जाईल. कारण आता जे काही आपण मॅजिक फॉर्म्युले देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला टर्मिनलची आवश्यकता कंपल्सरी असणार आहे. कारण आपण टाइम स्ट्रॅटेजी पण बघितली, आपण रॅट स्ट्रॅटेजी पण बघितली आहे, आपण न्यूजपेपर फॉर्म्युला पण बघितलाय, आपण ट्रेंड पण बघितलाय, आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ना त्याचं कोंबो पॅक म्हणाल तुम्ही तर हे. कारण तुम्हाला अपग्रेडेड, जसं आता मी तुमच्याशी बोलता बोलता ट्रेड करून टाकले, प्रॉफिट बुकिंग करून टाकला, पण ते कधी शक्य झालं जेव्हा माझ्यासमोर रेट फ्लक्च्युएट होत आहेत. ब्ल्यू म्हणजे प्लस, रेड म्हणजे मायनस. सो म्हणूनच आपण ट्रेड अवॉइड करायला सांगतो ऍक्च्युअली. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड. इथून डायरेक्ट त्याच्यावरून ट्रेड करता येतो का? हो, ह्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला ट्रेड करता येईल. माझं ब्रोकरचं टर्मिनल आहे, मी ब्रोकर पण आहे, पण हो तुम्ही डायरेक्टली तुमचा पण टर्मिनलवर बाईंग सेलिंग करू शकता. बाईंग सेलिंग खूप सिम्पल आहे. F1 केलं तर बाय होतं, F2 केलं तर सेल होतं. जसं आपण बाकी टर्मिनल्स बघितले की जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये ओपन करायला लागतं. इथे प्रत्येक सेगमेंट तुम्हाला विचारलं जातं बीएससी आहे की एनएससी आहे. मग तुम्हाला इक्विटी मध्ये काम करायचंय, फ्युचर मध्ये काम करायचं, ऑप्शन्स मध्ये काम करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे टाकायला लागतील, अपग्रेड करायला लागेल. अपग्रेड केल्यानंतर तुमच्याकडे आता जर तुम्ही माझ्याकडे बघाल तर सी कॉल म्हणजे मग फ्युचर, मग कॅश मध्ये कुठे पुट पण असेल, कुठे फ्युचर्स पण असतील. ज्या माझ्या आणि माझ्या क्लायंटसाठी रिक्वायरमेंट थिंग्स आहेत त्या माझ्या टर्मिनलवर आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या तुमच्या टर्मिनलवर असणं आवश्यक आहे. येस आदिती मॅम, तुम्ही समजवणार आहात फॉर्म्युलेज की मी समजवू? मी समजवते. एकच मिनिट आधी लिहून घ्या प्रशांत सर.
आप हमारी लैंग्वेज कब सीखोगे बता दो। उसमें तो टाइम लगेगा मैडम सीखने के लिए। नहीं वैसे आती है मेरे को, समझ में आता है, बोल नहीं सकता, समझ में आता है। बाकी ऑल गुड। हाँ समझ में आता है, बाकी ठीक है। आपका काउंसलिंग कब करवाना है?